आज मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की उद्या सेन्सेक्स एक्सपायरीला सुद्धा हाच डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहणार का, की मार्केट उद्या रिव्हर्सलला येईल. आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टींबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. इनफॅक्ट आज देखील लाईव्ह मार्केटमध्ये म्हणजे मार्केट सुरू होण्याच्या अगोदरच मी लाईव्ह आलतो युट्यूबला आणि मी तुमच्यासोबत माझी मॅजिकल लेवल शेअर केलेली होती, इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट शेअर केली होती या प्रिडिक्शन सोबत की आज मार्केट इथून पडण्याची जास्त शक्यता आहे. आणि बरोबर मी माझ्या पेड ग्रुपमध्ये 10 मिनिट अगोदर न्यूज येण्याच्या 10 मिनिट अगोदरच पीई साईडचा ट्रेड शेअर केलता. मला कुठलीही न्यूज माहीत नव्हती तरी देखील शेअर केलता. काही लोकांना वाटतं की न्यूज आल्यानंतर मार्केट मूव्ह करतं, परंतु हे देखील आपल्याला इथे समजलं पाहिजे की बऱ्याचदा न्यूज येण्याच्या अगोदर इन्स्टिट्यूशन्सला काय न्यूज येणार आहे हे माहीत असतं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पोझिशन्सला बिल्ड करायला ऑलरेडी सुरुवात केलेली असते आणि आज आपल्याला हा क्रॅश पाहायला मिळालेला आहे. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेव्हियरिस्ट रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे पूर्ण व्हिडिओला पाहत जा. शॉर्टकट मध्ये स्किप करून व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला काहीच समजणार नाही. फक्त लेवल्स पाहिलं तरी देखील काही समजणार नाही. काय लॉजिक सांगतोय, काय सायकोलॉजी सांगतोय हे समजून घेणे जास्त गरजेचं असतं, कारण की स्ट्रॅटेजीपेक्षा मार्केटमध्ये सायकोलॉजी महत्वाची असते. आणि पूर्ण व्हिडिओ पाहाल तर मार्केटकडे कशा पद्धतीने पाहायचं, काय स्ट्रक्चर, मार्केटचं कसं अनालिसिस करायचं हे तुम्हाला समजत राहील आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा हेच समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे मी डेली बेसिसवरती एक फ्रीमध्ये ट्रेड पोस्ट करत असतो. सोबतच माझे लाईव्ह मार्केटचे अपडेट्स देखील तुमच्यासोबत शेअर करत असतो. तिथे देखील तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सुरुवात करू इथं आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला इथं आपण सुरुवात करत असतो मार्केटच्या उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रेडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आज पहिल्यांदा आपण जे ते डिस्कशन करूया. मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग आज आपल्याला पाहायला मिळालेली होती. जर तुम्ही सकाळचं प्री मार्केट सेशन जर अटेंड केलेलं असेल, ज्याच्यामध्ये मी 15 मिनिटं मार्केट ओपनिंगच्या अगोदरच लाईव्ह येतो आणि मार्केट ओपनिंगच्या 1 मिनिट अगोदरच ते क्लोज सुद्धा करतो, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच लोकांना असं वाटेल की मार्केट गॅप फिल करेल किंवा वरती जाईल, परंतु असं दाखवण्यासाठी मार्केट वरच्या साईडला जाईल आणि त्याच्यानंतर मार्केट पडण्याची जास्त शक्यता आहे. एक्झॅक्टली त्याच टाईपचा फॉर्मेशन मार्केटने बनवलं. तुम्हाला एक डबल बॉटमचा पॅटर्न देखील त्याने दाखवला आणि इथून एक चांगला फॉल पाहायला मिळाला. त्याच्यानंतर इथं आजच्या डे लोला एक लिक्विडिटी स्वीप आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच लोक एसएमसी ला सुद्धा फॉलो करतात, त्यांना माहिती लिक्विडिटी स्वीप काय असतो. हा लिक्विडिटी स्वीप सुद्धा आलेला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे बाईंगचीच लिक्विडिटी जी आहे ती तयार झालेली होती आणि एक्झॅक्टली ह्या लेवलला मी माझा पी साईडचा ट्रेड जो आहे तो शेअर केलेला होता आपल्या पेड ग्रुपमध्ये. त्याचा परफॉर्मन्स सुद्धा मी शेअर करत असतो. टाइम्स आहे ते तुम्ही पाहून घ्या. बराच वेळ इथं थांबलं मार्केट, अर्धा तास अॅक्युम्युलेट करत राहिलं, व्हॉल्यूम फुल करत राहिलं आणि जशी न्यूज आली एक शार्पफॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. परंतु टेक्निकली किंवा स्ट्रक्चर वाईज मार्केट इथूनच पडणार आहे हे स्पष्ट झालेलं होतं ऑलरेडी, कारण की इथं या लेवलला लिक्विडिटी आलेली चांगली पाहायला मिळते आणि लिक्विडिटी जी आहे ती कुठे आहे, काय आहे हेच तुम्हाला शोधायचं. हे मी प्रत्येक लाईव्ह मध्ये तुमच्यासोबत जे ते डिस्कस करत असतो. आता काल काही कारणास्तव मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकलेलो नव्हतो, परंतु परवाच्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये ज्या मॅजिकल लेवल्स तुमच्यासोबत शेअर केल्या त्या पहा, किती पिन पॉईंट त्या लेवल्सने आज देखील काम केलेलं आहे. एका पिन पॉईंट रेझिस्टन्स पासून एक चांगला फॉल पाहायला मिळाला आणि परत देखील आपल्याला एका पिन पॉईंट रेझिस्टन्स पासून एक फॉल पाहायला मिळाला आणि आत्ताचा जो न्यूज बेसिसवरती जो फॉल आलेला होता तो देखील पिन पॉईंट रेझिस्टन्स होता 24,234चा. लक्षात घ्या, कुठलीही राऊंड अप लेवल नाहीये, ऑड नंबर आहे, तरी देखील पिन पॉईंट रेझिस्टन्स क्रिएट केला आणि निफ्टीवरती आज एक आपल्याला शार्प फॉल जो आहे तो पाहायला मिळालेला नाहीये. म्हणजेच आपण ज्याला तुक्का ट्रेडिंग म्हणतो अशा पद्धतीचं तर काही इथं मूव्ह आलेलं पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक गोष्ट प्री प्लॅन्ड होती. इथं बँक निफ्टीवरती सुद्धा एक गॅप डाऊन ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं. पहा, ही ट्रेंड लाईन सपोर्टची ट्रेंड लाईन म्हणून तुमच्यासोबत मी सोमवारच्या व्हिडिओमध्ये शेअर केली होती. आज खाली आली बँक निफ्टी, तिने रिटेस्ट केलं आणि रिटेस्ट करून बँक निफ्टीवरती सुद्धा एक चांगला फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचाच अर्थ काल लेवल जरी तुमच्यासोबत मी शेअर नाही केल्या तरी देखील प्रिव्हियस लेवल्सनी खूप चांगल्या पद्धतीने मार्केटने याला रिस्पेक्ट केलेलं आपल्याला जे ते पाहायला मिळते. आता पहिल्यांदा उद्याच्या दिवसाचं एकदा मार्केट प्रिडिक्शन काय राहणार आहे ते पाहून घेऊया. टेक्निकली जर पाहायला गेलं, मी न्यूज बेसिसवरती नाही बोलणार, टेक्निकली जर का पाहायला गेलं तर मार्केटवरती एक चांगली एनगल्फिंग कॅन्डल आलेली पाहायला मिळते. खूप चांगलं सेलिंग प्रेशर पाहायला मिळतंय. न्यूज जरी आली तरी सेलिंग आली पाहिजे तरच कॅन्डल फॉर्म होते, न्यूजने कॅन्डल फॉर्म होत नाही. तर याच्यामध्ये काही ना काही व्हॉल्यूम शेअर झालाय, त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचं मार्केट पाहायला मिळतंय. बऱ्याच ट्रेडर्सला असं वाटणार आहे की इथं
उद्या मार्केटमध्ये एक सपोर्ट क्रिएट होईल, मार्केट पुलबॅकला जाईल आणि मार्केट असंच करणार, पुलबॅकला जाते असं दाखवणार, रिकव्हरी होते मार्केटमध्ये असं दाखवणार, ते असं सरळ पडण्याची शक्यता खूप कमी आहे. आता ओव्हरनाईट जर का आपलं मार्केट तर ऑलरेडी क्लोज झाले, अजून काही न्यूज आली तर मग अजून गॅप डाऊन होऊ शकतं, त्यात काही वाद नाही. फ्लॅट ओपनिंग जर का आली तर मार्केट काय करेल, किंवा खाली जरी थोडीशी ओपनिंग आली, मार्केट असं थोडंसं वरच्या साईडला येण्याचा जास्त प्रयत्न करेल, समवेअर अराउंड इथं ही जी लेवल असणार आहे बँक निफ्टीची आणि निफ्टीची, ह्या लेवलपर्यंत एक पुलबॅक येईल मार्केटमध्ये. रिटेल ट्रेडर्सला दाखवेल मार्केट की आता रिकव्हरी येते, मार्केट बुलिश होत आहे आणि परत इथून मार्केट खाली पडण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे काय, तर उद्या सेन्सेक्स एक्सपायरीमध्ये थोडंसं वरती जाईल आणि खाली पडण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही पाहिलं असेल मी माझ्या पेड ग्रुपमध्ये सेन्सेक्सचे ट्रेड्स जास्त देतो कम्पेअर्ड टू निफ्टी, कारण की निफ्टीचे ऑप्शन्स पटपट मूव्ह करत नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त फास्टमध्ये सेन्सेक्सचे ऑप्शन्स मूव्ह करतात. सोबतच वीकली एक्सपायरी असल्या कारणामुळे आपल्याला शुक्रवारपासूनच त्याच्यामध्ये फास्ट मूव्ह जरी प्रीमियम असलं तरी पाहायला मिळतात आणि शुक्रवार एकदा गेला की सोमवारपासून परत प्रीमियम्स थोडेसे कमी होऊन जात आहेत. इतके तर कमी होत नाहीत निफ्टी इतके, पण मुवमेंट सुद्धा फास्टमध्ये पाहायला मिळतो आपल्याला सेन्सेक्सवरती, त्यामुळे मी सेन्सेक्स प्रेफर करतो. आता सेन्सेक्स जो आहे तो मी ह्याच्या सेपरेट काही लेवल ड्रॉ करत नाही, मी निफ्टीच्याच लेवल्सला रेफर करत असतो, कारण की पहा निफ्टी सुद्धा आपल्या स्वतःच्या मनाने मूव्ह करत नाही आणि सेन्सेक्स सुद्धा नाही. निफ्टीमध्ये लिस्टेड असलेले स्टॉक्स सेन्सेक्समध्ये सुद्धा लिस्टेड आहेत, तर त्याच्यामुळे स्टॉक्स मूव्ह झाले की इंडेक्स मूव्ह करतो. याच अनुषंगाने मी माझी ट्रेड प्लॅन करत असतो निफ्टीवरती. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, सर तुम्ही सेन्सेक्सच्या लेवल्स का शेअर करत नाही, कारण की सेन्सेक्सला स्वतःच असं चांगला व्हॉल्यूम नाहीये. सेन्सेक्स सुद्धा कॅन्डल टू कॅन्डल निफ्टीला फॉलो करत असतो. निफ्टीवरती हात बसलेला आहे, निफ्टीवरती लेवल्स काम करतात, सेन्सेक्सवरती तितक्या चांगल्या पद्धतीने त्या काम करत नाहीत. इव्हन सेन्सेक्सचा चार्ट तुम्ही जर का ट्रेडिंग व्ह्यूवरती पाहिला तर तो सुद्धा व्यवस्थित दिसत नाही, सेन्सेक्सच्या फ्युचरचा सुद्धा चार्ट व्यवस्थित दिसत नाही. मग कन्फ्युजनमध्ये ट्रेड करण्यापेक्षा मी निफ्टीला प्रेफर करतो, चांगले रिझल्ट्स येतात निफ्टीच्या बेसिसवरतीच, आणि ट्रेड करताना मात्र एक्झिक्युशन सेन्सेक्सवरती करतो. आणि त्यावेळेला निश्चितपणे सेन्सेक्सचा चार्ट मात्र मी ब्रोकरच्या ॲपवरती पाहतो, ट्रेडिंगवरती सेन्सेक्सचा चार्ट व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे त्याला मी जे आहे ती नेहमी ब्रोकर ॲपवरती पाहतो आणि बाकीचे सर्व चार्ट्स मी ट्रेडिंग व्ह्यूवरती पाहत असतो. तर आता पहिल्यांदा निफ्टीच्या लेवल्स बद्दल बोलूयात. 24,010 ते 24,070 नो ट्रेड झोन राहणार आहे. उद्याच्या दिवशी सेन्सेक्सची एक्सपायरी असली तरी निफ्टी ह्या रेंजमध्ये असताना सेन्सेक्सवरती सुद्धा ट्रेड करायचा नाहीये. हा ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. इथं जाऊन एक तर मार्केट साइडवेज होऊन जाईल किंवा खूप जास्त व्होलेटाईल होऊन जाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस असणार आहेत. तर ज्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करतोय, सर्वप्रथम तर ह्या राऊंड अप लेवल नाहीयेत, तुमच्या लक्षात राहणार नाहीयेत, त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबतची, दोन्हीही साईडची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते, त्यामुळे ह्या लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला लक्षात घ्या, किमान अशी 5 मिनिटाची कॅन्डल अशी क्लोज व्हायला हवी, पुढच्या कॅन्डलने त्याचा लो ब्रेक केला तरच या सपोर्टला ब्रेकडाऊन आला असं आपण कन्सिडर करू शकतो. आता उद्या ज्या काही लेवल मी तुमच्यासोबत मार्क केले त्याच्या अनुषंगाने अशी निफ्टी थोडीशी वरती जाऊन नो ट्रेड झोन पासून खाली येण्याचे जास्त चान्सेस आहेत. जर तसं नाही झालं तर प्लॅन बीच्या अनुषंगाने अपसाईड डायरेक्शनच्या सुद्धा लेवल्स तुमच्यासोबत जे आहे ते मी शेअर करणार आहे. 24,010च्या खाली निफ्टी उद्या वीक राहू शकते. 23,937, 23,864, 23,778 आणि 23,683 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 24,070च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 24,156, 24,243, 24,308 आणि 24,393 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. यानंतर बँक निफ्टी बद्दल बोलूयात. मला माहिती आहे प्रीमियम्स महाग असल्या कारणामुळे बरेच ट्रेडर्स बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाहीत, परंतु बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात, त्यामुळे बँक निफ्टीवरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. बऱ्याचदा बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीवरती नंतर येणार ते मूव्ह बद्दल, त्याच्यामुळे एक चांगला इंडिकेटर, एक लिडिंग इंडिकेटर म्हणून आपण बँक निफ्टीला वापरत असतो. 57,330 ते 57,190 इम्पॉर्टंट नो ट्रेड झोन राहील बँक निफ्टीचा, याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. 57,190च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,013, 56,868, 56,638 आणि 56,422 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,330च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,477, 57,685, 57,874 आणि 58,078 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील.
तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स, उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. आणि अशाच पद्धतीचं लर्निंग कंटेंट मी डेली बेसिसवरती आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं, तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेट्ससाठी नक्की फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओचं लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.